मी बघा लहान होती, एवढी पण काय लहान नव्हते, सगळ्या गोष्टी मला कळत होत्या। त्यावेळेला मी माझ्या आजीच्या कडेला झोपायची आणि सकाळचं उठून जो बिछाना उचलायचा असतोय, गड्या बेड्या घालून व्यवस्थित ठेवायचा असतोय, तो मी ठेवायची। माझ्या आजीला माझं एवढं कौतुक वाटायचं की एवढंसं लहान लेकरू बिछाण्याच्या गड्या बिड्या घालून सगळं जिथल्या तिथं ठेवतं या। पण तो बिछाना उचलायची गडबड माझी का असायची ती पण तुम्हाला सांगते मी कुणालाच बिछाण्याला हात लावून द्यायचे नाही। तर पहिली म्हातारी माणसं बघा, म्हणजे आता पण म्हातारी माणसं आहेत तर त्यांच्या कमरेला पिशवी असतात। पिशव्या म्हणजे त्याच्यामध्ये ती पैसे अजून कुणाचं कात सुपारी असं काही ठेवत्यात। तसं माझ्या आजीच्या पण कमरेला पिशवी असायची आणि त्यामध्ये सुट्ट पैसे असायचं, चिल्लर 1 रुपया, अजून पहिलं बघा 50 पैसे यायचं, 50 पैशाचं डॉलर यायचा अगं ते असायचं। आणि मग त्या आजी झोपलेली असली इकडं तिकडं माणूस होतेच की ह्या कुशीवलं त्या कुशीव, मग ते पैसे खाली पडायचं आणि मग ते पैसे मी काय करायचे लगेच उचलायचे, म्हणजे बिछाना जे उचललं त्याला ते पैसे गावायचं। मग हे पैसे मलाच गावायचं का तर मी रोज बिछाना उचलायचे म्हणून, आणि त्याच्यामध्ये माझा स्वार्थ असायचा की त्या पैशासाठी मी बिछाना उचलायचे। बरं हे कुणालाच माहिती नाही ना घरामध्ये, आणि मी कुणाला सांगितलं पण नाही की मला हे पैसे गावतात म्हणून बिछानेमध्ये रोज। बरं हे असं बरेच दिवस चाललं होतं। मी काय करायचे ते पैसे घ्यायचे की लगबगीने आपलं शाळेचं दप्तर नाही का, दप्तर मध्ये ठेवायचे आणि शाळेतनी सुटले की दुकानामध्ये काय नाही काय घ्यायचं आणि आपलं खात खात घरी यायचं। बरं हे असं बरेच दिवस चाललं होतं। आता चांगलं म्हणजे मला रोज उठून आनंदाचा दिवस असायचा का तर मला 1 रुपया 50 पैसे रोज भेटतात ना, असं मागितल्यावर कोण देतोय तेव्हा घरामध्ये अजिबात देत नव्हती 1 सुद्धा रुपया। कधीतरी महिन्यात 2-3 महिन्यातनी 1 रुपया आम्हाला द्यायची, म्हणजे माझ्या बाबाला मला 1 रुपया किंवा 2 रुपये तर कोण द्यायचं नाही, 1 रुपया द्यायची। तर बरं हे मला रोजच गावतात ना पैसे, रोज एक दिवस खडा नाही की पैसे गावणार, रोज मला पैसे गावतात चिल्लर, म्हणजे 50 पैसे किंवा 1 रुपया हे रोजच चालू आहेत। म्हणजे आजीच्या कमरेला ते पैसे त्या पिशवीमध्ये असायचं आणि ते पडायचं रोजच्या रोज। बरं एक दिवस असा झाला की आजीच्या त्या पिशवीमध्ये पैसेच पडले नाहीत। आता मला आलं ना टेन्शन, आता काय करायचं। मग आमच्या आजीला आम्ही म्हणजे जिजाबाई म्हणतो, तर मग आमची जिजाबाई गेली आंघोळीला। बरं आंघोळीला गेली की मग मला त्या दिवशी पैसेच गावलं नाहीत ना, मग मी काय केलं डोकं चालवलं, डायरेक्ट मग पिशवी दाव घेतली आणि ती पिशवी दाव घेतल्यावर डायरेक्ट पिशवी चाळायला सुरुवात केली। मग त्या पिशवीमध्ये बरीचशी चिल्लर होती। बरं सगळे चिल्लर घेऊन मी करणार काय, एवढं सगळं पैसे घेऊन चिल्लर करणार काय, म्हणून मग मी काय केलं आपलं जेवढं लागतात 1-2 रुपये तेवढंच घेतलं, बाकीचं ठेवून दिलं तिथं। बरं एवढं चिल्लर बघून माझं पण डोळं जरा असं हे झालं ना की पहिल्या तुटलाच मी एवढं पैसे बघितलं होतं। आणि लहान पोरांना काय एवढं पैसे, आता म्हणजे 10-20 रुपये आता पोरांना 100 रुपये पण आता पोरांना नॉर्मल, पण त्यावेळेस आमच्या वेळेस आहे ना 2 रुपये पण लय होत होतं। आणि मग बरं 2 रुपयाचा 2 रुपयाचं करायचं काय, शाळेवर कुठलं द्या ह्या पैशावरच खाण्यावर द्या माझं। बरं मग येताना मा भाऊ पण असायचा बरं का माझ्या बरोबर, कधी भाऊ पण भावाला मी पिटवायचे, भाऊ माझ्यापेक्षा लहान होता, भावाला मी पुढं पिटवायचे का तर मग मला दुकानात मी पैशाने काय खाल्लेलं मग भाऊ घरी नाही सांगायचा, म्हणून मग मी भावाला पुढं पिटवायची आणि मी माय मागून येणार आहे दुकानापर्यंत, मग त्याला पुढं पिटवायचे। मग मी मागून काही पण घेऊन बोब्या म्हणा गोळ्या म्हणा काय नाही काय घेऊन मग त्या खात यायचे घरी, रोज माझं हेच बरं का। पण त्या दिवशी 2 रुपये, आता भाऊ म्हटलं जाऊ द्या मरू द्या, आता आपण रोजच खातो या आणि मग जाऊ द्या आता ह्या आपल्या बरोबर आहे, तर भावाला पण एखादा रुपया। मग भाऊ माझा म्हणला तू पैसे आलो कुठून एवढं, मग मी म्हटलं मला सापडल्यात। बरं सापडले तर 1 रुपया सापडलं, 2 रुपये कसं सापडत्या शेजारी, हे पण लहान पोरांच्या कुठे एवढं डोक्यामध्ये येणारी, मग लहान पोरांच्या कुठे एवढं डोक्यामध्ये, पण मी म्हणलं मला सापडल्यात। आणि मग भावाला घेतल्या बॉब्या कुठं काय 1 रुपयाचं लय सारं खायला यायचंय पहिलं, असं नव्हतं 1 रुपया म्हणजे लय लाख मोलाच होता त्यावेळेस आमच्या वेळेस।
मग 1 रुपयाचं पण चाराने बघा, चाराण्याचं यायचं, चाराण्याचं काय काय यायचं, बरंच काय, मला आता आठवणा, पण बरंच काय काय यायचं. 1 रुपयाचं पण 4 आयटम तरी यायचं, 4 चाराण्याला असलं की. गोळ्या यायच्या चाराण्याच्या, अजून चाराण्याचं काय ती बडीशॉप बघा, बडीशॉप असती अशी कलरची, ती पण नवीन निघाली होती त्यावेळेस आमच्या वेळेस, तर मग ती पण यायची चाराण्याची. अजून बोब्या यायच्या, बोब्याचा एक पुढा यायचा, आठाण्याचा यायचा बोब्याचा पुढा, मला असं वाटतं या, एवढं पण काय माहिती देणार नाही. मग मी भावाला काय केलं, भावाला दिला 1 रुपया, जाऊ द्या मरू द्या म्हणलं, आता काय हे पण आपल्या बरोबर एकटीने तर एवढं 2 रुपये कसं काय, म्हणजे लयच होत्यात ना मला 2 रुपये ती एकटीला पण खायला. मग भाव माझ्या बरोबर खाऊ बिऊ लागला बरं का. आणि मग भावाने माझ्या काय केलं, घरी जाऊन सांगितलं, मानाव सांगितल्यावरती म्हटलं हिच्याकडे पैसे होतं आणि आम्ही म्हटलं हिला पैसे गावलं होतं. बरं मग घरातल्याने विचारलं तुला पैसे कुठं गावलं होतं, तर मी गडीत इकडं सांगायच्या गडीत, तिकडं सांगायच्या गडीत, म्हणजे मी अशा बतावण्या द्यायचे, कारण माझ्या अंगामध्ये चोरी होती म्हणजे मी बतावण्यात देणार ना. आणि मग कशाचं काय, मग त्या 2 रुपयाचं आता कुठं गावलं, चल कुणाचं होतं आणि कुणाचं पडलं असत्याल, म्हणजे घरातल्याला पण असं वाटत कुणाचं पडलं असत्याल, कुणाचं पडलं बिडलं असत्याल, लेकरा बिकरांचं कुठं गावलं होतं. पण मी नाही ते बतावण्यात, मी कुठली, मी माझ्या अंगात खरापणाच नव्हतं, मी कशाला खरं सांगते तेव्हा. आणि मग खराचं पाना असता तर मग मी नेमकं एकच जागा सांगितली असती ना की बाबा इथं सापडल्यात म्हणून. मग खरा पानाच नव्हता तर मी आपले खोटं बतावण्यात देत होती. आता आजीला पण एवढं काय, पहिल्या लोकांना एवढा पैशाचा हिशोब कशाचा येतोय, तर 1-2 रुपयाचा म्हणजे कुठं आजीला तरी कशाचा, मग आजीकडे पैसे असायचा, आजीला माझ्या पेन्शन चालू आहे, म्हणजे माझ्या आजोबाची पेन्शन, म्हणजे आजीकडे पैसे असायचं सारखं. बरं मग आजी कशाला एवढा विचार करते. मग माझ्या वडिलांच्या कानावरती ही बातमी गेली, मला 2 रुपये सापडलेलं. आता वडिलांना लय आम्ही घाबरायचो पहिलं म्हणजे आता पण घाबरतोय बरं का. आणि मग वडील म्हणलं इकडे कुठं पैसे गावलं होतं, म्हणजे घरात तर चाललंच, आजीला आईला पण कळालं हिला पैसे 2 रुपये गावलं होतं आणि हिने खाल्लं. मग असं म्हणजे घरातल्याला असं पण वाटत होतं चोरलं बिरलं का कुणाचं काय, नाही का शाळेत बिळेत कुणाचं चोरलं का काय, म्हणजे हे पण वाटत होतं घरातल्याला. घरातली म्हणजे आजी आई विचारायची कुणाचं घेतलं नाहीच ना शाळेत कुणाचं घेतलं नाही, मी म्हणायचे नाही मी कशाला कुणाचं नाही घेतलं नाही, आता कुठं सांगू आजीच्याच पिशवीमधलं घेतल्यात म्हणून. बरं पश्चाताप पण व्हायला लागला होता, ह्या भावाला नसतं दिलं खायला, आता बरं झालं असतं, भावाने निदान घरी तरी नसतं ना सांगितलं. बरं मग वडिलांनी मला चांगली घेतली ना, चांगली ह्याच्यामध्ये, म्हणजे माझी शाळा घ्यायला सुरुवात केली, चांगली राऊंड मध्येच घेतली वडिलांनी मला. कुठं गावलं आणि मग मी तेच बतावणी देत होते, इथं गावलं तिथं गावलं. 2 रुपये तुला वेगळं 2 रुपये कसं एका ठिकाणी गावलं, म्हणजे चिल्लर जरी असले तरी वेगळीकडे. मग मी म्हणायची वेगळीकडेच पडलं होतं, मी पण काय साधी वेगळीकडं. पण वडिलांनी माहिती चोरी बरोबर वडिलांना कळालेलं की ही खोटच बोलती, 100% खोटं बोलती. मग वडिलांनी माझ्या असा मोठा एक नरझाडाची गाठी होती बरं का, नरझाडाची. मग नरझाड कुणाला माहिती नसेल त्याच्या असं फोकाटी तिला जोरात लागती, मग ती काढली. असल्या माझ्या पायाच्या नळ्या हाणल्या माझ्या आई माझ्या आजी, म्हणजे सोडवायला तरी माझ्या वडील ऐकणार, इतकी मला भडावली धरून कुत्र्यासारखी मला हाणली. म्हणले सांग खरं. मग मला नवीलाजाने खरं म्हणलं आजीजाबाईच्या पिशवीतने घेतलं होतं पैसे. म्हणलं घेतलं होतं, चोरणार का परत चोरणार का. माझ्या आजी आई म्हणायच्या राव दे, घेतला असत्याला. आजी म्हणायला लागली राव दे, मायकूनच मागून घेतलं होतं. शेवट आजी मग मी वडील ऐकणारच ना मला, म्हणजे मला मारायचं तुटानातच. मग वडील म्हणायला लागलं लोकांच्या घरी जायचं, या लोकांच्या घरी असं केल्यावरती काय राहील. लोकांच्या घरी अशी सवय लागली चोरायची, तर लोकांच्या घरी गेल्यावर मग वडील म्हणलं काय 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 राहील आपलं, हीच सवय लागलं ना, तुम्ही कानामागं हिला पाठीशी टाकताल असं. मग वडिलांना सगळी घाबरायची. तर मग असंच करता मला चांगली बडावली वडिलांनी, अशी कुत्र्याच्या आईसारखी आणली जरूर चांगली. आणि मग कशाचं, मग आता मारल्यावरती मग खरं सांगितलं. मग वडिलांनी मग मला सांगितलं की अशी चोरी नाही करायची, मागून घ्यायचं, कुणाची अशी लांडायला बाडी करायची नाही. आणि मग माझ्या तवापासून मी कधी म्हणजे कुणाचं काय गावलं ना तरी ते म्हणजे ठेवावं असं कधी वाटलं नाही मला, द्यावं असं, कारण वडिलांचा मार माया देण्यात यायचा. म्हणून आहे ना मला ती लहानपणापासूनच आमच्या वडिलांना, म्हणजे आमच्या वडिलांनी ना, वडील म्हणायचं भीक मागून खायचं पण कुणाची लांड्याला बाडी करून खायचं नाही. हा शब्द माझ्या म्हणजे वडिलांचा माया ह्याच्यावरती म्हणजे कानावरती अजून पण आहे की भीक मागून खाऊ माणसानी, पण लाड्याला बाडी. मग बघा तेव्हा मी लहानपणी असताना मी चोरीच म्हणता येईल त्याला. हे काय त्यावेळेच वडिलांनी किंवा आईने यांनी मला पाठीमाग, म्हणजे आई तर घालतीच कुठली पण आई म्हणती परत नको करू, नाही तर काय आई तर घालती,
पण एका वडिलांच्या म्हणजे वडिलांच्या चांगल्यासाठी मला मारली होती ना, मग चांगल्यासाठी मारली पण ती सुधारली ना मी पक्की चांगली. बरं हे पैसे रोज गावत्यात पण ते वेळेला नाही गावलं म्हणून माझं काय इच्छा झाली की जाऊ दे आता पिशवी ठेवली जिजाबाईची, चला ह्या पिशवीतनीच घेऊ. म्हणजे ती मला माझी मानसिकता इतकी चोरण्यापर्यंत गेली ना, ती चोरीच म्हणता येईल ना. ही काय मागून घेणं, मागितल्यावरती तरी कुणी दिलं नसतं, पण ही सवय मला चोरायची लागली असती. मला तर वाटते तसंच आपल्या लहान लेकरांना, ह्याच्यात नाही फक्त मला एवढंच तुम्हाला सांगायचं की आपल्या लहान लेकरांना जी आपण सवय लावतो ना तीच आपल्या लेकरांना सवय लागती. आणि जरी आपल्या लेकरांनी काय आणलं ना तरी पण त्यांना वेळेतच आपण सावध केलं पाहिजे. नाही तर आपण जर जाऊ दे मरू दे बाळा, आज दे चांगलंय मग लेकरांना ते म्हणजे बर गावती आणि लेकरू परत काहीतरी मोठं आपल्या घरी घेऊन येते, म्हणजे चोरून काहीतरी घेऊन येते घरी. मग ही सवय चोरण्याची बिलकुल चांगली नाही. आणि माझ्या वडिलांनी जरी मारलं तरी मला चांगल्यासाठी मारलं. कदाचित मला ही सवय लागली असती आणि मी मोठ्या चोऱ्या पण करायला शिकली असती. हा काय सांगता येते पुढचं, हा ना. बरं एवढ्याच व्हिडिओ मी स्टॉप करते. तर बघा माझ्याकडून एक चुकी झाली होती लहानपणी. ती चुकी मला म्हणजे अद्दल घडवूनच गेलेली, कारण वडिलांच्या मारामुळं. तर एवढ्याच व्हिडिओ स्टॉप करते. पुन्हा भेटूया का परतच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.